देशपांडे उद्यानाची एवढी मोठी जागा येथील पुढाऱ्यांच्या नजरेतून कशी काय सुटली याचे आश्चर्य वाटते, अशी उपरोधिक टीका भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. पु ल देशपांडे उद्यानाच्या फेज 2 चे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर वैशाली बनकर, आमदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका मंजुषा नागपुरे, भीमराव तापकीर, विकास दांगट, श्रीकांत जगताप, मुक्ता टिळक, योगेश गोगावले, धनंजय जाधव आदी व्यासपीठावर होते. मुंडे म्हणाले, शहराचा विकास आराखडा इंग्रजी होता. बहुतेक कोणीही न वाचता सही करावी आणि आरक्षित जागा उठवल्या जाव्या असा हेतू असावा, परंतु ते मराठीत करून घेण्याचा निर्णय कौतुकास्पदच आहे. टेकड्या, शाळा, उद्यानांच्या आरक्षणाबाबत बापट यांच्या धोरणाला माझा पाठिंबा आहे. पुणेकरांच्या हक्काच्या रक्षणासाठी त्यांच्या पाठीमागे मी उभा राहीन, खांद्याला खांदा लावून लढेल. आज पर्यावरणाचा ऱ्हास झालेली शहरे अकराळ विकराळ झाले आहेत. निसर्गाचा समतोल महत्वाचा विषय आहे. त्यासाठी जागा राखीव असायलाच हव्या. ही पुढील 40-50 वर्षांची गरज आहे. मात्र विकास आराखड्यात आणि नियोजनात याकडे दुर्लक्ष होते. पु ल देशपांडे उद्यानाची एवढी मोठी जागा येथील पुढाऱ्यांच्या नजरेतून कशी सुटली याचे आश्चर्य वाटते, असेही मुंडे म्हणाले. साखर महाग आणि गॅस दुर्मिळ झालेला असताना दिवाळी सुखाची जावो असा म्हणण्यात माझे काहीही जात नाही, असा टोलाही त्यांनी मारला. पु ल हे संपूर्ण देशाचे लाडके आहेत, महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यामुळे देशभरातील पर्यटक या ठिकाणास नक्कीच भेट देतील, असेही मुंडे यावेळी म्हणाले. परिणाम झालेल्या आणि शुद्ध हवा दुर्मिळ झाली शहर आता अकराळ विकराळ झालेली आहे. झाडांची जंगलं जाऊन शहर सिमेंटची जंगलं झालेली आहेत. आणि अशा काळामध्ये पुण्यामध्ये एक अशा प्रकारचं आदर्श उद्यान होत आहे, याबद्दल मी पुणे महानगरपालिकेचं जाहीर अभिनंदन करतो की अशा प्रकारचं उद्यान आहे. शरीराचं रक्तवाहिन्याचं जसं आणि मेंदूचं जसं आवश्यकता आहे, तसं शहराला शहर पण, शहराला गाव पण जर यायचं असेल तर अशा शाळा, कॉलेजेस, उद्यानाच्या जागासाठी जागा आरक्षित असण्याची आणि शहराचा विकास होत असताना तेवढी त्याची गरज पुढच्या 40-50 वर्षाची याची योजना आपल्याला करायला हवी आहे. शहराचा विकास होत असताना अशा योजना होत नाहीये. शहराच्या आराखड्याकडे, शहराच्या नियोजनाकडे फार मोठं दुर्लक्ष झाल्याचं आपण आज अनुभवलंय. तर अशा पुणेरी, मराठीचं माहेरघर असलेल्या पुणेरी गावामध्ये मला असं कळलं की आपल्या गावाचा जो आराखडा तयार केलेला आहे, काय म्हणतात त्याला, विकास आराखडा. पुणेरी असल्यामुळे चुकलं तर शब्द आपलं पुन्हा भानगड, त्यानं विचारून बोललेलं बरं. तर विकास आराखडा आहे तो इंग्रजीतून दिला. खरंय का खोटं माहित नाही मला. इंग्रजीतून दिला ना, DC रूल. जे DC रूल इंग्रजीतून दिले, मराठीतून दिले नाही. कदाचित असंच पास करून घ्यायचं असेल आणि त्यामुळे कितीतरी आरक्षण त्याच्यामध्ये उठवले गेले असते. आणि मग तुम्ही मला आता आम्ही मराठी इंग्रजी येत नसल्यामुळे आम्ही वाचलंच नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो DC रूल आहे ते मराठीत मागण्याचं काम ज्या नगरसेवकांनी केलं, मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आणखी एक अभिनंदन त्यांनी करण्याची वेळ आमच्यावर आणावी की त्याच्याबद्दल आत्ताच आमचे सहकारी आणि आमचे ज्येष्ठ आमदार गिरीश बापट यांनी सांगितलं की पुण्याचा जो नवीन विकास आराखडा सामान्य माणसाला, पुणेकरांना त्रास देईल असं कोणतंही कृत्य भाजप करणार नाही. म्हणजे त्यांना हे म्हणायचं, वेळ कमी मिळाला बापटांना, पण त्यांना हे म्हणायचं सर शाळा, कॉलेजेस, उद्यान, टेकड्याचं काय झालं मला माहित नाही, पण टेकड्या नवीन बापटांनी विरोध केला होता, अजून विरोध होता. तर ह्या गोष्टीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी आग्रही राहिले. बापटांनी सांगितलेलं आहे, ह्याची नोंद नगरसेवकांनी घ्यावा. आणि बापटांच्या ह्या भूमिकेला माझं पूर्ण समर्थन आहे आणि मी याच्या विरुद्ध सुद्धा आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही.